जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी एक राबवली जाणारी योजना म्हणजे मागेल त्याला सोलर योजना। या अंतर्गत राज्यामध्ये लाखो सोलर पंप उभारण्याचं उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्याच्या माध्यमातून पैसे भरून सुद्धा सोलर पंपाचं इन्स्टॉलेशन केलं जात नव्हतं। ही एक मोठी तक्रार शेतकऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। मित्रांनो, याच्यासाठी आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वर्क ऑर्डर निघाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये सोलर पंप लावणे हे अनिवार्य असल्याचं सांगितलं। त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन करणाऱ्या कंपन्यांना दंड आकारण्याचे आदेश सुद्धा माध्यमातून निर्देश देण्यात आले होते आणि साहजिकच सोलर पंपाचे इन्स्टॉलेशन प्रक्रिया कुठेतरी गती पकडेल असं या ठिकाणी होतं, परंतु आदेश दिल्यानंतर ही गती पकडेल का, सोलर पंप लागतील का, हा एक प्रश्न होता। कारण निधीची उपलब्धता हा एक करून देण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणात वेंडरचे पैसे थकीत असल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत वेंडरच्या माध्यमातून मटेरियलचा पुरवठा किंवा इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया असतील, हे अतिशय मंदगतीने केल्या जात होत्या। आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण पाहिलं होतं की प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत काही कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला होता। मागेल त्याला सोलर पंप योजना यासाठी काही निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली होती, परंतु एकंदरीत ही योजना राबवण्यासाठी मोठा जो निधी आहे तो कुठेतरी बँकांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपांमध्ये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो, याच्यासाठी AIIB या बँकांकडून कर्ज घेऊन या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच बँकांकडून उपलब्ध झालेल्या कर्जाचा पहिला हप्ता अखेर महावितरणाला वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील 23 मार्च 2026 रोजी GR पाहू शकता, ज्याच्या माध्यमातून AIIB या बँकांकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या घटक अ आणि घटक आ यासाठी प्राप्त झालेल्या पहिल्या हप्त्याची रक्कम 1361,02,08,000 रुपये एवढी रक्कम ही महावितरणाला वितरित करण्यासाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं तर राज्यामध्ये 5 लाख सोलर पंप उभारण्यासाठीचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जो निधी 30% जो निधी आहे, 30 ते 35% हा राज्य शासनाचा आहे। त्यानंतर 10 ते 5% जो निधी आहे तो शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा निधी आहे आणि उर्वरित 60% जी रक्कम आहे ही रक्कम AIIB बँकेकडून कर्ज घेऊन उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आणि याच पार्श्वभूमीवरती उपलब्ध झालेल्या कर्जाचा पहिला हप्ता वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत 13,02,08,000 रुपये आता महावितरणाला उपलब्ध करून दिल्यामुळे साहजिकच कंपनीची जी थकीत देणे असतील ती पूर्ण केली जातील। यामुळे या योजनेच्या अंतर्गत काही सोलर पंपांची कामं मंद गतीने सुरू होतील, कुठंतरी गती पकडतील। मित्रांनो, त्याचप्रमाणे प्रत्येक योजनेला निधीची आवश्यकता असते आणि या योजनेसाठी आवश्यक होता त्याच्यासाठी निधीची उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत जे काही सोलर पंप प्रलंबित आहेत लागण्यामध्ये, इन्स्टॉलेशन करण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। मित्रांनो, कुसुमच्या योजनेअंतर्गत जवळजवळ 7,000 पंपाचं काम बाकी आहे। त्यांच्यासाठी सुद्धा आज राज्य शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित करून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा अनुसूचित जाती जमाती
प्रयोगासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत 31 मार्च 2026 पूर्वी जेवढे सोलर पंप उभारण्यात येतील आणि इन्स्टॉलेशन करण्यात येतील किंवा त्यांच्या वर्क ऑर्डर काढल्या जातील व तेवढा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं नवीन उद्दिष्ट सुद्धा 7 लाख सोलर पंप नव्याने घेण्यात आलेले आहेत, ज्याच्या प्रक्रिया आता एप्रिल 2026 पासून पुन्हा एकदा नव्याने सुरू होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोलर योजनेच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट होते. जय शिवराय. मित्रांनो, ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असेल. आपण नंतर परत भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.